नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पॅनफुल डिलाइट्स. आज आपण पाहणार आहोत एकदम पारंपरिक, थंडगार आणि पचायला हलकी अशी ताकाची रेसिपी. उकाड्याच्या दिवसात ताक म्हणजे घरगुती एनर्जी ड्रिंकच. आज आपण ताकाच्या 2 रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे मसाला ताक आणि साधं ताक. ताकाचे फायदे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर चला मग करूया मसाला ताक. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दही, अर्धा कप कोथिंबीर, 1 छोटा चमचा साखर, 2 छोटे चमचे चाट मसाला, 2 छोटे चमचे भाजलेले जिरे पावडर, 1 छोटा चमचा काळे मीठ, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, पुदिना, 1 हिरवी मिरची आणि 2 ग्लास पाणी. सर्वप्रथम आपण मिक्सरच्या एका भांड्यात पुदिना, कोथिंबीर, 1 मिरची, काळी मिरी पावडर, चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, काळे मीठ, जिरे पावडर, चाट मसाला, साखर घालून वाटून घेऊया. हे मिश्रण जरा जाडसर आहे, त्यामुळे ह्यात थोडे पाणी घालून वाटून घेऊया. हे मिश्रण चांगले वाटून झाले आहे. आता एका खोलगट भांड्यात दही घेऊया आणि ते चांगले फेटून घेऊया. आपण ताकाचे फायदे पाहूया. ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनक्रिया सुधारायला मदत करतात. अन्न सहज पचते आणि अपचन कमी होते. हे आता चांगले फेटून झाले आहे. यात 2 चमचे मसाला टाकू आणि थोडे पाणी टाकून फेटून घेऊया. ताक हे थंडगार असतं, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणं हे खूप फायदेशीर आहे. यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकूया आणि चांगले फेटून घेऊया. ताकामध्ये पोटॅशियम असतं, जे बीपी नियंत्रित करण्यात मदत करतं. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी घालू शकता. मसाला ताक किंवा हिंग घातलेले ताक गॅस आणि ॲसिडिटीसाठी उत्तम घरगुती उपाय आहे. आता आपले मसाला ताक रेडी आहे. आपण ग्लासमध्ये सर्व करूया. ताक पाण्याने भरलेले असल्याने शरीराला हायड्रेट ठेवते. उन्हाळ्यात दररोज ताक पिल्याने थकवा कमी होतो. ताक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं, त्यामुळे यकृत आणि मूत्रपिंड यांचे आरोग्य टिकतं. गार्निशिंग करण्यासाठी मी वरती पुदिन्याची पाने ठेवत आहे. ताकातील पोषक घटक त्वचेला गुळगुळीत व तेजस्वी बनवतात. ताक नियमित घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. आता वरून चाट मसाला आणि जिरे पावडर टाकते आहे. आता आपले मसाले ताक तयार झाले आहे. आता आपण बघूया साधे ताक कसे बनवायचे ते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप दही, 1 छोटा चमचा काळे मीठ, कोथिंबीर सजावटीसाठी, 1 छोटा चमचा चाट मसाला, 1 छोटा चमचा भाजलेले जिरे पावडर, 1 ग्लास पाणी. आता आपण एक खोलगट भांडे घेऊया. त्यात दही घालूया आणि त्यामध्ये काळे मीठ, चाट मसाला, जिरे पावडर आणि 1 ग्लास पाणी घालून चांगले फेटून घेऊया. आपले साधे ताक तयार झाले आहे. आपण ते सर्व करूया. ताक पिण्याचा एक फायदा असा आहे की ताकात फॅट कमी असतं आणि ते पचन सुधारतं, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. आता गार्निश करण्यासाठी वरतून कोथिंबीरचे 1 पान ठेवूया. जर तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.